स्वागत आहे भावांनो, टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये झिरो केलेलं आहे मित्र। आता आज 27 तारीख आहे, आज नाईटला आलोय। किलोमीटर बघू शकता आणि टायमिंग पण बघा। टायमिंग तर गाड्या दुसरीकडेच आहे, गाड्या सेट करतो नंतर ना। तर 561 रुपयाचं सीएनजी भरलेलं आहे मी आता। तर आज नाईट करणार आहे, बघू किती किलोमीटर किती रुपये होतात काय होतात ते सांगतो तुम्हाला। पुढे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा भावांनो। लवळेला आलोय बरं का, इथं सिम्बॉयसिसला फ्लेम युनिव्हर्सिटी। तर तिकडनं 200 कोथरूडवरनं आलो होतो 280 रुपयाचे घेऊन। आता मला पडली इकडनं 700 रुपयाची ट्रिप कुठली माहिती नाही, 20 किलोमीटर ट्रॉप आहे फक्त, 780 रुपये दाखवत। तर जाणार आहे मी तिकडं, कारण कसं आहे माहिती आहे का भावांना, तिकडं खूप भयानक सर्च आहे। ओलाला ट्रिपच वाजत नाही, उबेरला कंटिन्यू वाजायला लागले। ओलाला 200 रुपये दाखवतोय 9 किलोमीटरला आणि 20 किलोमीटरला 740 रुपयाची ट्रिप पडली आहे मला। मी दाखवतो तुम्हाला स्क्रीनशॉट। त्या तिकडनं ड्रॉप करणार आहे, व्हिडिओ मध्ये दिसतात का नाही माहिती नाही। अजून एक माया माग है स्टेशन ला, लवटेवरून आणलं होतं त्यांना। तर अभी किधर छोड़ूंगा आपको मैं? स्टेशन छोड़ेगा। कितना रुपये लूंगा? पुना स्टेशन में कितना रुपये लूंगा? 750 रुपये। 750 रुपये म्हणजे भावानं सर्च होतं तिथं। त्या बाईने लय लपडे केले, तो पण 300-400 रुपये मध्ये सोडे का। तर मग अमाऊंट दाखवल्यावर नंतर ना ऍग्री झाला। आता स्टेशनला आलोय, ड्रॉप करणार आहे भैयाला। तो क्या बोलोगे आप इसको? क्या बोलोगे इनको? ओके थैंक यू 750 बंदे अच्छे हैं पर थैंक यू। जो बनाएगा ये पुना स्टेशन में उतराएगा, इसको ट्रेन पकड़ के मेरा गांव में कलकत्ता चला जाएगा। ठीक है ना, धन्यवाद, थैंक यू। ओके। व्हिडिओ का बनवला माहिती आहे का भावानं? बोलता बोलता असं त्याला म्हटलं मी युट्यूबर आहे, तुम्हाला ओळखतो का? तर तो म्हटला नाही, तर दिखाता हूं दे मोबाईल म्हटलं नाही का। त्या भाईकडे बटनाचा मोबाईल होता, त्याच्यावर व्हिडिओ कॉमेडी झाली नाही, अब कैसा दिखाएगा तू कैसा पहचान का, असं तसं नाही का। तर ते झाल्यानंतर ना त्याला ड्रॉप केला रस्त्यावर, लवळेवरून स्टेशनला ड्रॉप केला। सगळं कॉमेडी करत आलोय, जरा मूड पण आपला फ्रेश होतो बरं का बोलता बोलता। तर नाहीतर काही काही कस्टमर शांत बसतात, कामगार होते, लेबर होते बरं का, लेबर होते पण स्वभाव भारी होता त्यांचा। भयानक पाऊस आहे, हिंदवडीला आलोय डेक्कनवरून 400 रुपयाची ट्रिप घेऊन भावानं। एक ड्रॉप झालाय आता, सरांचं बिल 380 रुपये झालं, 400 रुपये दिले। पाऊस पडले आणि असंच पडू दे, कारण की धंदा पण आहे आज। 1400 रुपये झाले, तुम्हाला स्क्रीनशॉट देतो। 5 वाजता आलोय बरं का भावानं, 5 वाजता येऊन चांगला धंदा झालाय आज। आणि 58 किलोमीटर गाडी चालली आहे। सीएनजी पण काल गाडीचं काम केल्यामुळे गाडीने आज गाडी आज चांगलं एवढी देते, त्यामुळे ना मस्त आहे, बरं आहे, मजेत आहे। पिकअपला चाललोय, असला खतरनाक रोड आहे ना, द रॉयल लेकच्या इकडे बुगावला। वाजल्यात आता 11 वाजल्यात बरं का। गुलटेकडीची ट्रिप पडली 400 रुपयाची। समोर ह्या पांढऱ्या लाईटीमुळे रात्री मला इतका त्रास होता ना भावांना, म्हणून मी नाईट पण बंद केली। पण नाईट मारायचं कारण म्हणजे काय माहितीये का, डेला धंदा नाही म्हणून नाईटला येतोय भावांना। खूप त्रास होतं, खूप म्हणजे खूप त्रास होतोय त्या पांढऱ्या लाईटीचा। चाललोय पिकअपला कड्याकड्याने, आपलं चालायचं आता। काय सगळंच सुख पाहिजे असेल तर भेटणार नाही आपल्याला, कष्ट तर करायला लागणारच आहेत। बघ केवढे लेक आहे बरं का इकडे साईडला। रात्री इकडे आलो होतो, म्हटलं पडन काहीतरी, गाड्या कमी असतात तिथंच आपण असतो। आणि बॅक टू बॅक धंदा केलेला आज मी, द रॉयल लेक 24 कॅरेट। 12 वाजून गेलेत बरं का, 12:30 वाजलेत भावांनो। 1 तास अर्धा तास झालं येऊन। ट्रिपा माझे आज कंटिन्यू ट्रिपा मारल्यामुळे ना चांगला धंदा झालाय। 4:30-5 वाजता आलो होतो मी, आता स्वारगेटच्या इथं थांबलोय। पिकअप ट्रिप कंटिन्यू वाजायला लागल्यात पावसामुळे। पाऊस भयानक आहे, एवढा पाऊस आहे ना, ट्रिपा पण खूप वाजायला लागल्यात। आधी तर रेट देत होता, आता रेट देत नाहीये म्हणून थोडं बंद केलंय, म्हटलं व्हिडिओ बनवून घ्यावा। तर कंटिन्यू ट्रिपा मारल्यामुळे ना धंदा कव्हर झालाय माझा। 2300 रुपये झालेला आहे। फक्त कुठं कुठं जरा प्रॉब्लेम झाला तरी पण मी बिंदास कंटिन्यू ट्रिपा मारतोय। आणि ना काही ठिकाणी रेट देत नाही, काही ठिकाणी रेट देतोय। ओला दिला तर उबर देत नाही, उबर दिलं की रॅपिडो देत नाही, असा प्रॉब्लेम चालू आहे पुण्यामध्ये सध्या। तर बघू आता सकाळपर्यंत किती होतात, कंटिन्यू होतात का नाही, नाहीतर घरी जायला लागेल का बघू। सकाळपर्यंत करायचा प्रयत्न करतोय, पण बघू काय होतंय पुढं। तुम्हाला सगळे अपडेट देत जाईन, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा भावांनो। सीएनजी किती टाकले ते पण मी पुढे सांगितलं होतं तुम्हाला, ते पण बघा सगळं। सकाळी बघू सगळं मायनस करून किती राहतंय किती नाही। ओलाची ट्रिप घेऊन आलो होतो एअरपोर्टला। कस्टमर एवढा दारू पिला होता ना, एवढा भयानक घनवास मारत होता ना, मला त्रास होत होता त्याच्या। एवढी दारू पिता का कोण राव इतकं, आणि मला डाऊट येत होता पैसे दिल का नाही नाही काय, कारण की त्याचा अवतार बघून कपडे बिपडे घाण होते त्याचे। भलत्यानेच पैसे बुक केले होते गाडी आणि भलत्यानेच पैसे दिलेत, काहीतरी विषय वेगळाच होता तो। जाऊ दे, आपल्याला आपले पैसे भेटलेत। पण वालाने माझ्यासोबत गेम केलं बरं का भावांनो। मला रेट वेगळा दाखवला आणि अचानक रेट बघा केवढा खतरनाक दिलाय। ट्रिप एक्सेप्ट करताना जो रेट होता ना ते पण व्हिडिओ बघा, आणि ट्रिप एंड झाल्यावर बघा कसला रेट दिला। तरी पण मी 311 रुपये घेतले त्याकडनं, सुट्टी दिली नाही, कारण की ओलांनी फ्रॉड केलाय, माणसांनी थोडी फ्रॉड केलाय। आपण आणून सोडले ना राव।
ओला म्हणून मी ओला चालवत नाही राव. ओला लय भंगार आहे माहितीये का. जाऊ दे आता काय बोलायचं. बघू आता एअरपोर्टला कुठली ट्रिप पडते काय नाही. पण तुम्हाला भेटतात काय दारू पिणारे कस्टमर. स्टेशनला जे ड्रॉप केलं होतं भावांनो कस्टमर एवढा भारी होता ना. वॅगनर वाल्याने गाणं एवढं भारी लावलंय ना. हे बघा ऐकू येतं का तुम्हाला. एरोमॉल डागायला लागली कळे बाय टिम टिम गळ म्हणते ते. आतला वादवाद चाललाय हा एरोमॉलला. 4थ्या फ्लोअरवर आलोय मी. आता बंद केलं वाटतं ते. आता स्टेशनला चाललोय मी. ड्रॉप केला इथं कस्टमरला काँग्रेस भवनच्या इथं घेऊन आलो होतो एअरपोर्ट वरून. स्टेशनला फुल सर्च चालू आहे. ओलाच्या ऍपला एवढे बुकिंग पडतात ना स्टेशनवरून. म्हटलं स्टेशनला जावं आता चांगली ट्रिप पडेल स्टेशनवरनं. कुठली ती धानापूरची ट्रेन आलेली असते आता त्यामुळे वाजायला लागलेत. बघू आता स्टेशनला कुठली बुकिंग पडते. आता लोगाव मध्ये भावनं कस्टमर एवढा फास्ट होता ना. ट्रिप कॅन्सल करायची आधीच तो येऊन गाडीत बसला. काय सांगायचं. लोगावला स्टेशनच्या इथं होतो. स्टेशनच्या मेट्रो ब्रिज नाही का बॅक साईडला त्या खाली थांबलो होतो. चुकून एक्सेप्ट झाली बरं का ही ट्रिप मला. कारण की ट्रिपा पडत होत्या सर्च मधल्या आणि त्या घालवायसाठी दुसऱ्या ट्रिपा घालवायसाठी ही ट्रिप एक्सेप्ट झाली. मग ही कॅन्सल करायच्या आधी कस्टमर येऊन गाडीत बसला. काय बोलायचं त्या कस्टमरला. आता येऊन असा कट करतोय. आता बोलू काय मी त्याला उघडलं का. त्याला म्हटलं हा माझी बुकिंग आहे म्हटलं. आता त्याला बोलू काय भावानं. मग त्याला घेऊन आलो. ड्रॉप झालाय आता इथं. आता जायला लागलं रे मला एअरपोर्टला. एमटी इकडं काय ट्रिप पडत नाही. लोगावला फुल पाऊस आहे. फुल म्हणजे फुल. आणि इकडं जर दिवसाला कोण येणार असाल पाऊस फुल आहे बघून या. कारण की रस्ते पॅक झालेत पाण्यामुळं. एअरपोर्टला आलोय तिकडनं एमटी धानुरीतनं. आता एरोमॉलला घुसतो. गाड्या कमी आहेत. जे पडेल ते घेऊन घराकडे निघायचं. आता घराकडे जाणार आहे मी. तर भावानं 166 किलोमीटर गाडी चालली माझी. टोटल रनिंग सीएनजी भरला होता मी. 560 रुपयाचा सीएनजी मध्ये 166 किलोमीटर गाडी चालली आहे. अजून पण 2 गाड्या शिल्लक आहेत. तर टोटल धंदा माझा 3,361 रुपये झालाय. सकाळचे 5:30 तर चाललोय आता. शेवटची दत्तवाडीची ट्रिप होती. ड्रॉप केलंय तिथं. ड्रॉप करून चाललोय आता घरी. तर ना रात्र चांगली नाईट गेली माझी. धंदा पण होता बऱ्यापैकी. कंटिन्यू ट्रिपा मारल्यामुळं धंदा झाला. ते 700 रुपयाची ट्रिप बसली ते चांगला झालाय. विषय कसा आहे माहितीये का. तो कस्टमर जर चांगले भेटले ना मूड जर फ्रेश होतो आणि दिवस पण चांगला जातो. त्यामुळे ना चांगला धंदा झालाय. आणि ना कंटिन्यू ट्रिपा मारल्यात. पहिली ट्रिप माझी कोथरूडवरनं लवळेला गेलो. लवळेवरून स्टेशनला गेलो भावानं. स्टेशनवरून मग मी शिवाजीनगरकडे गेलो. स्टेशनला थांबलो नाही ड्रॉप करून. शिवाजीनगरवरनं हिंजवडीत गेलो. हिंजवडीवरनं बानेरला आलो भावानं सोसला. सोसवरून मग मला बावधन पडली होती. बावधनला CO2च्या तिकडे वरती भुगावकडे गेलो होतो. भुगावरून स्वारगेटला आलो. स्वारगेटवरून भावानं एअरपोर्टला गेलो. एअरपोर्टवरून परत शिवाजीनगरला आलो. शिवाजीनगरवरनं परत स्टेशनला सर्च होता म्हणून गेलो. स्टेशनला सर्च काय सापडला नाही जाऊस तर. मग तिकडनं मग लोगावला गेलो. लोगाववरून ओलाशी घेऊन लोगावला गेलो. लोगाववरून मग एमटी आलो एअरपोर्टला. एअरपोर्टवरून शेवटची ट्रिप घेऊन आता ड्रॉप केला कस्टमरला. चाललोय. टोटल माझं 3,300 रुपये झाले. सर्व स्क्रीनशॉट दिलेत तुम्हाला. 560 रुपयाचे सीएनजी 3,300 रुपये झालेत. आणि 166 किलोमीटर टोटल गाडी चालली भावांना माझी. तर भेटूया. आणि सगळ्यात भारी गोष्ट भावांना माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेत माझे. तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद भावांनो. थँक्यू सो मच. तुम्ही इथपर्यंत सपोर्ट केला मला. आणि ना पुढेही सपोर्ट कराल हीच अपेक्षा ठेवतो तुमच्याकडनं मी. कारण की ना 500 सबस्क्रायबर ज्या व्हिडिओ बनवतोय मी ह्या व्हिडिओमध्ये अशा व्हिडिओमध्ये 500 सबस्क्रायबर पण सोपी गोष्ट नाहीये. ते पण स्वतःचा चेहरा दाखवणं आणि तोंडाने बोलणं. आपलं वॉइस स्वतःचं वॉइस आणि व्हिडिओ बनवणं म्हणजे लवकर चॅनल ग्रो होत नाही. जे झालं माझं भाग्य आहे. तुम्ही 2 महिन्यात 500 सबस्क्रायबर पूर्ण केल्यात. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद भावना. असंच थोडं साथ द्या. आणि काही बोलताना व्हिडिओमध्ये काय चुकून 2 शब्द मागं पुढं झालं तर खरंच सॉरी. धन्यवाद मित्र.